जळगाव शहरात राजकीय वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या गट आणि युवकांच्या गटांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार थेट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या रूममध्येच घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव मधील वाल्मिक नगर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा काही युवकांच्या गटाशी आधी जोरदार वाद झाला होता। महापालिकेच्या एका ठेक्यावरून तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाणे गाठले। माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे 5 ते 6 कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। दरम्यान वाल्मिक नगर मधील वादाची तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकांच्या गटातील 2 ते 3 जणांवर माजी नगरसेवकांच्या गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर युवकाच्या गटातील काही जण आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या रूममध्ये धाव घेतली। त्यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला। काही क्षणातच दोन्ही गटांमध्ये रूममध्ये जोरदार मारामारी आणि धक्काबुक्की सुरू झाली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आणि आरडाओरड सुरू झाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच मारहाण करणाऱ्या काही जणांना ताब्यात घेण्यात आले। यानंतर भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलीस वाहनातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जळगाव शहरात पसरली। विशेषतः शनीपेठ परिसरातील व्यापारी बाजारपेठेत तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय। दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे जळगाव शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे ही संपूर्ण घटना थेट पोलीस ठाण्यात घडली। कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या उपस्थितीतच गुन्हे शोध पथकाच्या रूममध्ये 2 गट एकमेकांवर तुटून पडले। त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दरम्यान शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले की महापालिकेच्या टेंडरच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद झाला होता। या प्रकरणी भादवी कलम 324, 353, 332 आणि 427 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली।